नमस्कार, वेलकम बॅक टू सुजाताज वर्ल्ड. कशा आहात तुम्ही सगळे? मी मस्त छान मजेत आहे आणि इथे खूप थंडी वाजती आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. मी मुलींना स्कूलमध्ये सोडून आली आहे. आज मकर संक्रांती आहे. सो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता इथून मी घरी जाणार आहे. घरी जाऊन मग स्वयंपाक वगैरे सगळं बाकी बघेल. तसा मुलींचा टिफिन झाला होता. माझे हस्बंड पण त्यांचाही नाश्ता वगैरे सगळं झालं होतं. आणि माझे हस्बंड ते आज गेलेले आहेत फ्रान्सला. त्यांचं ऑफिसची एक मीटिंग होती. सो ते येतील 2 दिवसांनी. सो आज मकर संक्रांती आहे आणि मी ती एकटीच घरी सेलिब्रेट करणार आहे. सो मी जे करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तसं आज एकादशी आहे. सो आज देवासाठी फक्त सगळं उपवासाचंच बनणार आहे. सो मी जसं बनवेल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. सो ही माझी एकादशी मकर संक्रांती स्पेशल उपवासाची प्लेट थाळी रेडी झालेली आहे. याच्यामध्ये ही भगरीची खीर, भगरीची खिचडी आणि हे तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सो फ्रेंड्स, आता माझी पूजा झालेली आहे. मी रेडी पण झाली आहे आणि मी नैवेद्यासाठी बनवलेलं आहे भगर आणि भगरीची खिचडी. दोन्ही बनवलेलं आहे. सोबत तिळाचे लाडू आहेत. आज एकादशी आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तसं माझा उपवास पण आहे. मग विष्णू पण नाही आहे, तर मग मी विचार केला की आज दुसरं काही बनवत नाही आहे. जसं की आमच्याकडे बनवलं जातं शक्यतो तिळाची पोळी आणि पुरणपोळी दोन्ही बनवलं जातं. बट मी आज काहीच नाही बनवणार आहे. जेव्हा विष्णू येतील 2 दिवसांनी त्याच्यानंतर मी बनवेल. सो आता मला करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. आणि मी रांगोळी काढून झाली की त्याच्यानंतर अनिकाला घ्यायला जाणार आहे रेडी होऊन. रेडी म्हणजे याच्यावरती जॅकेट वगैरे घालेल. आज अशीच जाणार आहे. जॅकेट वगैरे घालेल, तिला घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मग मी घालणार आहे ही साडी. ही आहे ती साडी जी मी आज घालणार आहे मकर संक्रांतीसाठी. ही खण साडी आहे, आपली महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल खण साडी. सो मी त्याच्यासोबत हे तिच्यासोबतच आलेलं ब्लाऊज आहे, बट मी त्याला असं शिवलेलं आहे. हा बॅक साईडचा गळा आहे आणि मी असं स्लीवलेस शिवलेला आहे आणि हे फ्रंट आहे. सो जेव्हा मी ही साडी घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर चला मी आता रांगोळी काढून घेते. सो फ्रेंड्स, ही आहे माझ्याकडे रांगोळी. अशी जास्त नाही आहे, मी इंडियावरनं येताना अशी थोडी थोडी घेऊन आले होते. सो हे माझ्याकडे 4-5 कलर आहेत आणि मी रांगोळी घराच्या आतमध्येच काढणार आहे. हो, मी रांगोळी या इथे या कॉर्नरला काढणार आहे. हा हॉलचा दरवाजा आहे. सो मी विचार केला की इथेच रांगोळी काढू. आता मी काढते रांगोळी. सो फ्रेंड्स, आता माझी पूजाही झालेली आहे. सगळे कामं झालेत. अशा पद्धतीने मी मकर संक्रांती सेलिब्रेट केली जर्मनीमध्ये. तुम्हाला ती कशी वाटली तुम्ही मला सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझा लुक कसा दिसतोय, मी साडी घातली आहे ती कशी दिसतीये ती तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.